नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पाठीच्या कण्यासाठी काही 10 मिनिटं आपण पाठीचा कणा रिलॅक्स करू शकू असे योगासनात सांगितलेले काही स्ट्रेचिंग्स. आपण आता बघणार आहोत. पहिले मी बसून एक गोमुखासन करून दाखवते. गोमुखासन हे पाठीच्या कण्यासाठी अतिशय उत्तम असलेलं असं आसन आहे. मी गोमुखासनाची पोझिशन आपल्याला दाखवते. गोमुखासन एक पाय याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरच पायावर दुसरा पाय घेत पोझिशन अशी घ्यायची आहे की मांडीवर आपली गुडघ्यावर आपला गुडघा येईल. ही पोझिशन गोमुखासारखी दिसत असल्यामुळे ह्या आसनाला गोमुखासन म्हणतात. आता आपण जो पाय वरून घेतलेला आहे तो हात आपल्याला वरून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दुसरा हात हा खालून घ्यायचा आहे आणि ह्यांना दोन्ही हातांना मागून पकडायचं आहे. याप्रमाणे मी आपल्याला दुसऱ्या साईडनी पण दाखवते याची पोझिशन. खालून आपण जास्तीत जास्त आपला हात वर घ्यायचा आहे म्हणजे वरच्या हाताने तो सहजच आपल्याला पकडता येईल. ही साईडनी हा हात मागे पकडून अशी पोझिशन दिसते. याने आपला स्पायनल कॉर्ड अतिशय उत्तमरित्या स्ट्रेच होतो. सेम पोझिशन आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायची आहे. पाय फक्त बदलून घ्यायचा आहे, खालचा पाय वर, वरचा पाय खाली याप्रमाणे. आणि आता दुसऱ्या हाताने आपल्याला हे करायचं आहे. ह्याचप्रमाणे मागे आपल्याला हाताची घडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजा काही कारणाने आपले दोन्ही हात एकमेकात गुंफल्या जात नसतील तर आपण मध्ये एखादा रुमाल किंवा एखादा नॅपकिन जे आपल्या जवळ असेल तो वरच्या हाताने सोडावा आणि खालच्या हाताने पकडावा. म्हणजे आपली जी मागे जी घडी घालायची आहे किंवा हात जे गुंफायचे आहेत ते त्याची ती गुंफण पक्की राहील आणि आपल्याला जो ताण अपेक्षित आहे पाठीच्या कण्यावर येण्याचा तो आपल्याला व्यवस्थित मिळेल. पाठीच्या कण्यासाठी अजून काही योगामध्ये सांगितलेले जे संधी संचालन आहेत ते मी आपल्याला बसूनच करून दाखवते. एक हात आपण खाली टेकवायचा आहे, दुसरा हात पूर्ण वर स्ट्रेच करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका बाजूला आपल्याला पूर्ण कमरेतून बेंड करायचं आहे. याने स्पायनल कॉर्ड एका बाजूला बेंड होणार आहे. मनातल्या मनात आपण 10 पर्यंत आकडे मोजू आणि दोन्ही गुडघे खाली टेकलेल्या स्थितीत असावे म्हणजे फक्त कमरेवर आपला ताण पडेल. जागेवर. दुसरा हात वर स्ट्रेच करत दुसऱ्या बाजूला जायचंय. दहा आकडे मोजत हात वर आणि जागेवर. ह्यामध्ये आपण याप्रमाणे ट्विस्टिंग करून घेऊ. एक हात एका हाताने दुसऱ्या साईडचा गुडघा पकडत मागे पूर्ण ट्विस्ट करायचा आहे. जागेवर. दुसऱ्या बाजूने. जागेवर. आता आपण जे स्ट्रेचिंग्स केले ते आपण 10-10 वेळा करून घेऊ. कशा प्रकारे बघा. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. याचप्रमाणे 10 वेळा आपण ट्विस्टिंग करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही हात मागे घ्यायचे आणि जास्तीत जास्त पाठीतून पाठीचा भाग समोर, छातीचा भाग समोर काढत मागे जायचंय. तसंच दोन्ही हात समोर घेत खाली जाऊ. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला खाली जायचं आहे आणि जागेवर यायचं आहे. आज आपण स्ट्रेचिंग्स बघितले पाठीच्या कण्यासाठी. हे अगदी काही स्ट्रेचिंग्स आहेत. ह्याशिवाय अनेक स्ट्रेचिंग्स आपल्याला करता येतात. आपण माझ्याबरोबर रोज करत राहा. मी बिगिनर्ससाठी हे सांगते, त्यामुळे सुरुवातीपासून आपण आता योगा सुरू करत असाल तर आपल्याला काय काय करता येईल तसं मी सांगते आहे. आपण माझ्याबरोबरच रोज करत चला. आजचा भाग आवडला असल्यास मला कमेंट बॉक्समध्येही कळवा आणि भरपूर प्रमाणात लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळायला मदत होते. याशिवाय आपल्याला कुठल्या शारीरिक समस्यांसाठी योगासने माहिती करून घ्यायची असतील, त्याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्येही कळवा आणि खाली दिलेल्या नंबरवरही कळवा. मी त्याप्रमाणे पुढील भागामध्ये ते घेण्याचा निश्चित प्रयत्न करेन. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.